नमस्कार. कोविड-19 उपाय आणि योजना या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेंपैकी एक मानली जाते. जेव्हा ब्रिक्सची सुरुवात झाली त्यावेळेला ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिकेमधल्या ह्या आयबद्दल थोडीशी साशंकता होती की या साखळीत भारत बसेल की नाही. पण लवकरच भारत हे ब्रिक्सच्या विकासाचं इंजिन ठरलं. गेल्या 3 महिन्यात मात्र जगभरातील व्यवस्था थोडीशी बदललेली आहे. एका छोट्याशा विषाणूमुळे अत्यंत बलशाली राष्ट्र ही हतबल झालेली आहेत आणि या सत्ता आता विचार करतायत की पुढे काय. वेगानं धावणाऱ्या वाढणाऱ्या या अर्थव्यवस्था काही कोलमडून पडायला लागलेल्या आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल म्हणायचं झालं तर त्याची सध्याची स्थिती, कोरोनाचं संकट आणि त्याचबरोबर जगातील महामंदी या सर्वाचा परिणाम नक्की काय होणार आहे हा एक मोठा प्रश्न सरकार आणि अर्थतज्ञांच्या समोर आहे. आणि त्यातूनही अजून एक बाब म्हणजे आरोग्य व्यवस्था राखायची आहे आणि रोजगारही पुरवायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी आज चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत श्री उदय तारदाळकर. नमस्कार. नमस्कार. श्री उदय तारदाळकर हे कॉर्पोरेट सल्लागार आणि प्रशिक्षक आहेत. रिटेल आणि संस्थात्मक व्यवसाय, स्ट्रॅटेजी, ऑपरेशन्स, रिस्क मॅनेजमेंट यामध्ये त्यांना 36 वर्षांचा अनुभवही आहे. यापूर्वी यूटीआय सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एसटीसीआय कमोडिटीज लिमिटेडचे संचालक, टाटा कॅपिटल सिक्युरिटीजचे ऑपरेशनल हेड आणि असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून हे कार्यरत होते. सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या गुंतवणूक निवारण समिती NCDEX, MCX आणि सेंट्रल डिपॉझिटरी लिमिटेडचे ते सदस्यही आहेत. NSDL इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड ट्रस्टच्या बोर्ड ट्रस्टीजचे ते सदस्य आहेत आणि याचबरोबर लोकमान्य सेवा संघ या सामाजिक संस्थेचे ते चेअरमनही आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या प्रश्नाकडे वळण्याआधी आपल्याला आम्ही सांगू इच्छितो की कार्यक्रमात आपला सहभाग नक्कीच अपेक्षित आहेत. आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 24900232. मुंबई बाहेरील दर्शकांसाठी एसटीडी कोड आहे 022. आणि नेहमीप्रमाणेच एक मोलाची सूचना, आपण प्रश्न विचारत असताना आपल्या टेलिव्हिजनचा, आपल्या दूरसंचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आपला प्रश्न पूर्णपणे आणि स्पष्टपणे आमच्याकडे पोहोचेल. फोन लागल्या लागल्या त्वरित प्रश्न विचारायला सुरुवात करा. उदयजी, कोविड-19च्या दरम्यान त्याच्या आधीची जी अर्थव्यवस्था होती आणि आता कोविड-19च्या नंतर अजूनही लॉकडाऊन पिरियड चालू आहे, यानंतरची अर्थव्यवस्था यावर आपण काय भाष्य कराल? सर्वप्रथम बघितलं तर आपली अर्थव्यवस्था गेल्या 3 तिमाहीचा विचार केला तर आपला जो विकास दर आहे तो कमी कमी होत चालला होता. आपण 5% वरती आलो होतो आणि याचं महत्त्वाचं कारण होतं की जी मागणी होती ती कमी होत चालली होती. आणि भारत हे एक मोठा क्रयशक्ती असलेला देश आहे, कारण आपल्याकडे मध्यम वर्ग आहे आणि त्यातून आपण बाहेर पडतोय असं म्हणता म्हणता हा एक मोठा कोविडचा प्रश्न निर्माण झाला. आता या समस्येतून काही अशा गोष्टी आल्यात की ज्याच्यामध्ये आपण सप्लाय चेन म्हणतो, म्हणजे जी पुरवठ्याची जी शृंखला असते तीच आता तुटली गेली आहे, कारण 1 महिना सगळं ठप्पच आहे. तर ह्या दोन्हीचा एकंदरीत कसा बॅलन्स ठेवावा हे सगळ्यात सरकारपुढे मोठं आव्हान आहे. आणि परत मागणीचा विचार केला तर महिन्याभरामध्ये लोकांनी काही कामच केलं नाही, म्हणजे रोजंदारी करणाऱ्या लोकांना तर काहीच मिळालं नाहीये. सरकारने अर्थात त्यांना आपल्या तऱ्हेने म्हणजे रेशन पुरवठा केला, पण जी क्रयशक्ती म्हणतात म्हणजे पैसे त्यांना मिळाले तर त्यांना किती म्हटलं तरी जे भाडं द्यावंच लागतं, इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होईल, पण एकूणच सामाजिक बांधिलकी म्हणून पगार द्यावा लागतो आपल्या लोकांना. हे सगळे मोठे प्रश्न आता निर्माण झालेत. म्हणजे मागणी आणि पुरवठा या दोन्हीचा बॅलन्स कसा करायचा आणि त्याचं सातत्य कसं करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक देश ज्याला आपण एक स्टिम्युलस पॅकेज म्हणतो ते देत जाते. अर्थात भारत सरकारने पण आणि रिझर्व्ह बँकेने यात काही अटी शिथिल करून केलंय, पण अजून बरंच काही करायचं आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपण कोविड नंतरची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा आपण उहापोह करायला पाहिजे.
बरोबर, कारण या कोविड-19च्या म्हणजे हे लॉकडाऊन होण्यापूर्वीची ही अवस्था अशी होती की आपण विचार करत होतो की कुठले असे वेगवेगळे सेक्टर्स आहे की ज्यावर आपण लक्ष देऊ शकू आणि त्यामध्ये बदल आणू शकू. पण आताच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ असं दिसायला लागलंय की बऱ्याच सेक्टर्सना ह्याची गरज असणार आहे आणि सरकारच्या मदतीची गरज असणार आहे. आणि यामध्ये टुरिझम म्हणा किंवा हॉटेल इंडस्ट्री हे सगळ्यावरच परिणाम झालेला आहे. पण आपल्याला काय वाटतं की कोणते अशी 3 क्षेत्र आहे की ज्यावर या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झालाय आणि कोविड-19च्या मुळे त्यांना लाभ तर नाही पण त्यांचा बिझनेस जो आहे किंवा व्यापार जो आहे जो थोडासा बॅकफुटवर गेला आहे? वरकरणी बघितलं तर आपल्याला आता समजते की कोणी घर गेलं तर एवढ्यात जाणार नाही. त्यामुळे ती रिअल इस्टेट मधली गुंतवणूक आता जवळजवळ ठप्प झाल्यात जमाय. पण काही आकडेवारी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण वाहन किंवा ऑटो आणि अँक्सेसरी जर बघितलं त्यात सुमारे 4.5 ते 5 करोड लोक त्यांचा तिथे रोजगारी असते. वस्त्रोद्योगामध्ये 4.5 करोड आहे. शिवाय पर्यटनात जवळजवळ 9% आणि आता एका महिन्यात जर कोणी प्रवास केला नाही तर नंतर तो काही दोनदा प्रवास करणार नाहीये. आपल्याला असं शिकवलं गेलं अर्थशास्त्रामध्ये की जी फूड इंडस्ट्री आहे म्हणजे जी हॉटेल इंडस्ट्री आहे ह्याला कधीही मरण नाही. पण बघा आपण नवीन काहीतरी शिकतोय. जेव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा आपण काही 3 वेळा हॉटेलमध्ये जेवायला जाणार नाहीये. म्हणजे जो काळ निघून गेला त्यातला त्यांचा रेव्हेन्यू पूर्ण बुडाला. अशी मोठी भीषण समस्या आहे सगळ्यांपुढे. आणि अर्थातच लघु आणि मध्यम उद्योग त्यांना एकतर भांडवल मिळणं ही मुश्किल झाले आणि आपण बघतोय की गेल्या 2 दिवसात बाजारात बऱ्यापैकी जो लिक्विडिटीचा एक प्रॉब्लेम झाला होता आणि म्युच्युअल फंडमध्ये पण आता रिडम्पशनच्या काही तर रिडम्पशनच्या स्कीमच बंद करायला लागले. तर अशा सगळ्यातून मार्ग काढायला लागणार आहे सरकारला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अगदी आता आपण वाहतूक आणि रसद सुरू केली म्हणजे ज्याला आपण लॉजिस्टिक्स म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आपल्या एकूण जर जीडीपीच्या 14% ते कॉन्ट्रीब्युट करतात. आणि आता आपण बघतोय की एकूणच रसद सगळी थांबली आहे. त्यामुळे ही सगळी गुंतागुंत आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे एक फोन आलाय. विवेक सरपोतदार पुण्याहून प्रश्न विचारतायत. विवेकजी प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. दूरसंचारचा आवाज कमी ठेवा आणि आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू द्या. नमस्कार सर. नमस्ते. हो, तर आता काय झालंय की आपला कोरोनाचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये तज्ञ लोक वारंवार सांगतायत, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, की आपण दुकानं का बंद करतोय तर एकमेकांना प्रसार होऊ नये. आणि विशेषतः न्हाव्यासारखी जी काही दुकानं आहेत तर ती काही काही वेळेला चोरून उघडत आहेत आणि त्याच्यावर प्रसार होतोय. तर यांना थोडासा धीर धरवत नाही का? पोटावरचे ज्याच्यापेक्षा गरीब काही लोक आहेत त्यांना कळतंय, अक्कल आहे, आणि मग काही लोक असं का करतायत? तर याच्यावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही तुम्ही अशा प्रकारे मार्गदर्शन जर केलं तर बरं होईल. बरं, धन्यवाद. धन्यवाद. समाजात काय प्रत्येक तऱ्हेचे लोक असतात आणि या बाबतीत प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आणि एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जर कोणी अशा तऱ्हेची काही दुकानं उघडत असतील तर मला वाटतं ते आपण आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला याची माहिती दिली पाहिजे. आणि एकूणच आपण बघितलं तर आता तुम्ही सांगितलं की म्हणजे जो याचा न्हाव्याचा बिझनेस किंवा सलूनचा त्याच्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त तऱ्हेने या संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर काळजी घेतली पाहिजे. आपण याआधी बोलत होतो की कोणती अशी क्षेत्र आहेत, खास करून एक 3 क्षेत्र आपण जर समजली की ज्यावर याचा लॉकडाऊनचा आणि कोविडच्या मुळे होणाऱ्या या लॉकडाऊनचा परिणाम जास्त झालेला आहे. आपण हॉटेल इंडस्ट्रीबद्दल बोलला, टुरिझमबद्दल, इन्फ्रास्ट्रक्चरही आहे. काही अजून वेगळी क्षेत्र आहेत ज्याबद्दल आपण सांगू शकतो, रिअल इस्टेट वगैरेच्या व्यतिरिक्त? आता म्हणजे एकंदरीत आपण म्हणतो की एक ज्या आपल्या गरजा असतात त्या असं एका महिन्यात लक्षात आलं की आपल्या गरजा आता खूप लिमिटेड झाल्या आहेत. अशी एक लोकांना उपरती झाली असं म्हणलं तर हरकत नाही. आणि एकूणच विचार केला तर आता आपण 2 गोष्टी इथे उल्लेख करू शकतो. एक तर जसं तुम्ही म्हणाल की रिअल इस्टेट, तर रिअल इस्टेटमध्ये कोणी गुंतवणूक आता तर मला वाटतं की 3-4 महिने तरी करायची शक्यता खूपच कमी आहे. अगदीच काही व्यवहार जवळ आले तर होऊ शकतात. पण एकूणच अर्थव्यवस्था जर तुम्ही विचार केलात की जेव्हा कुठली अर्थव्यवस्था मग ती भारताची असो किंवा कुठल्याही जगातली अमेरिकेची असो किंवा युरोपियन कंट्रीज असो की जेव्हा अस्थिरता असते तेव्हा सगळ्या किंवा अगदी आता आपण म्हणतो की हे विषाणू म्हणजे एक युद्ध आहे सगळ्या मानव जातीला. पण जेव्हा प्रत्यक्षात युद्ध सुद्धा होतं कुठल्याही देशात तेव्हा सुद्धा सगळ्यात जास्ती जो मागणी असते ती सोन्याला असते. आणि आपल्याला मॅडम तुम्ही जाणता की सोन्याला आता 46,000 रुपयापर्यंत सोनं पोचलंय. म्हणजे या अस्थिरतेमध्ये लोक
सोनं हे सगळ्यात जास्ती गुंतवणूक करतात. आणि आता मला वाटतं कालपासूनच मी बऱ्याच ठिकाणी बघतोय काही असे संदेश येत आहेत की उद्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे, तर बऱ्याच सुवर्ण या बाबतीमध्ये सगळ्यांनी आता ऑनलाईन सुवर्ण खरेदी करायची एक सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे गुंतवणुकीचा रोख कसा बदलत जातो हे आपण काळानुरूप बघतोय. बरोबर. आपण गुंतवणुकीबद्दल बोलतोय आणि मग यामध्ये आता जगाच्या व्यापारासंबंधित किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेवर बोलायचं झालं तर चीनच्या संदर्भात आपली जी आता एक धोरण अवलंबलंय गुंतवणुकी संबंधी आणि एफडीआय संबंधी, या धोरणाबद्दल आपण काय सांगू शकाल? एक गोष्ट तर आपल्याला पूर्ण मान्य केली पाहिजे की संपूर्ण चीन या देशावरती बरेचसे देश अवलंबून आहेत. तर मग त्याच्यामध्ये अगदी असे काही पुढारलेले देशात मी नाव सांगत नाही, पण ते पूर्णपणे चीनमधूनच आयात करतात. आता त्यांना हे सगळे परिणाम भोगायला लागत आहेत. अगदी जरुरीची गोष्ट म्हणजे जे पीपी किट्स आहेत ते सुद्धा भारताने आता त्यांच्याकडून आयात केले, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. एकंदरीत सगळा आपण एक सामाजिक व्यवस्था बघितली तर आपण एकमेकांवर अवलंबून असतो आणि त्यात गैर काहीच नाही. पण असा एक रोख निघतोय, म्हणजे अमेरिका, जर्मनी आणि काही युरोपियन राष्ट्र, इव्हन त्यामध्ये इंग्लंडने पण जॉईन केलं की सगळा रोख आता चीनवर जातोय की ज्या तऱ्हेने हा विषाणू पसरला गेला. आपण याबद्दल बोलूया. अशोक कुलकर्णी बोरिवलीहून त्यांनी फोन केला. अशोकजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मगाशी जे तुम्ही उल्लेख केला काही म्युच्युअल फंडाचे पैसे रिफंड मिळत नाहीत, म्युच्युअल फंडाचे जे पैसे ज्या स्कीम त्यांनी स्वतःहून बंद केला त्यांना काही विमा असतो का, किंवा त्यांचं भविष्य काय पैसे परत मिळण्यासाठी? एक. आणि ह्या फायनान्शियल इयरला लोकांनी इन्व्हेस्टमेंट कुठे करावी की जी कम्पॅरेटिव्हली सेफ राहील? थँक्यू. धन्यवाद. तुमचा पहिला प्रश्न तुम्ही म्युच्युअल फंड बद्दल विचारला. तर ज्या डेट फंड्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये रोख्यांमध्ये व्यवहार करतात, तर अशा काही म्युच्युअल फंड्सने आता जवळजवळ 30,000 करोडचे त्याचे अमाऊंट आहे, तर त्यांनी सगळ्या त्या स्कीम बंद करायचं ठरवलं. त्याचं कारण सांगतो कसं असतं की एक व्यापारामध्ये कधी पण एक तरलता असते ज्याला आपण एक वर्किंग कॅपिटल म्हणतो. तर ह्या सगळ्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये जे काही त्यांचे रोखे होते ते आता काही रोखे हे विकले जात नाहीयेत, किंवा काही रोखे असे की त्यांना कमी भावात विकायला लागत आहेत. आणि त्याचं एवढं त्याच्यावरती प्रेशर आलं, आणि ज्याला आपण म्युच्युअल फंड जी इंडस्ट्री जाणतात ज्याला आपण नेट असेट व्हॅल्यू म्हणतो, ती नेट असेट व्हॅल्यू कमी यायला लागली. म्हणून त्यांनी ही अशी उपाययोजना केली की ह्या स्कीम्स आपण आता बंद करूया आणि जेवढे काही आपले उद्योग गुंतवणूक त्यांचे आपण पैसे कालांतराने परत करू, अर्थात जेव्हा कोणी रिडम्पशन करतील तेव्हा. पण असं काही झालं नाही की कोणी रिडम्पशन करत नाहीये किंवा असं कुठेही मार्केटमध्ये असं काही समस्या निर्माण झाली नाहीये. दुसरा प्रश्न काय बोलले मॅडम? ते ह्याच्याबद्दल म्हणत होते की नवीन कुठे आता या काळामध्ये या वर्षामध्ये गुंतवणूक कुठे करावी? गुंतवणुकीबद्दल सल्ला द्यायला मी म्हणजे बांधील काही कारणांमुळे, त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. बरं. आपण या प्रश्नाच्या आधी चीनच्या बद्दल बोलत होतो. चीनमध्ये जे सर्वसाधारण गुंतवणूक आपण केलेली आणि त्याबद्दल केलेली जी पॉलिसी आहे नव्याने, आणि त्याचबरोबर एफडीआय बद्दल ही आपली काही टिप्पणी असेल तर ती सांगू शकता? आता एफडीआयचा विचार केला तर जवळजवळ 100 अब्ज डॉलर्स म्हणजे $100 बिलियन एवढे सगळे पैसे ज्याला आपण इमर्जिंग मार्केट्स म्हणतो, म्हणजे भारतासारखी, त्यातून सगळे बाहेर गेले. आणि आपण बघितलं की सगळी स्टॉक मार्केट्स कशी मोठ्या प्रमाणात त्यांचे निर्देशांक खाली आले. अशा परिस्थितीमध्ये जसं आपण मगाशी म्हटलं की सोनं यात लोक गुंतवणूक करतात, तसं किती म्हटलं तरी अमेरिका ही सगळ्यांची आपण म्हणू एक फादर फिगर आहे. आणि त्यामुळे एकूणच डॉलरला आता प्रचंड मागणी आली आहे. आपण बघितलं आपल्या रुपयाचा कसा रोख आहे, आपण जवळजवळ 76 रुपयापर्यंत 77 रुपयापर्यंत गेलो. तर हे सगळीकडेच असं होत आहे. आणि सुमारे मला वाटतं 9 ते 10% आपली पण करन्सीचं डिव्हॅल्युएशन झालंय. तर अशा परिस्थितीमध्ये सेफ हेवन म्हणून डॉलरकडेच बघितलं जातं. आता अमेरिकेनेच ह्या सगळ्यांसाठी, म्हणजे काही जणांना आवडणार नाही आपण कंपॅरिझन केलेली, की आपण म्हणतो की मगाशी तुम्ही म्हणालात की आपली सर्वात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेने जे स्टिम्युलस पॅकेज आतापर्यंत दिलं ते $3.3 ट्रिलियन इतकं आहे, जे आपल्या पूर्ण जीडीपीच्या इतकं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते संजीवनी द्यायचा प्रयत्न करतात अर्थव्यवस्थेमध्ये.
आणि अर्थात प्रत्येक ठिकाणी हा प्रयत्न होता, जर्मनी असेल, जपान असेल किंवा इंग्लंड असेल, कारण प्रत्येकाला हे करणं आता अनिवार्य आहे. बरोबर. आणि अमेरिकेच्या संदर्भात आपण हा विषय काढलाय, तर पुढे आपण जाऊया नक्कीच, कारण हा एक विषय सगळ्यांच्या मनात असेल की अमेरिकेचे तेलाचे दर जे आहेत ते आता निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जात आहेत. तर ह्याचा परिणाम भारतावर काय होईल? अर्थात आपल्याकडे अजूनही पेट्रोलचे दर खाली आलेले नाहीये, त्याचंही एक कारण मुंबईत मला वाटतं सर्वात जास्त, आसामच्या नंतर मुंबईमध्ये जवळजवळ 76 रुपयाने त्याचा दर आहे. पण याबद्दल आपण काय सांगू शकतो? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि मला वाटतं सामान्य मनाच्या लोकांच्या मनात हे नक्कीच असणार आहे. पहिली गोष्ट ज्याला म्हणजे मार्केटच्या भाषेमध्ये निगेटिव्ह टेरिटरी म्हणतात, की एखादी वस्तू आपण म्हटली आणि ती आपण म्हणली तर त्याची किंमत कधी उणे होऊ शकत नाही. मला वाटत नाही आपण काही उणे म्हणजे कोणी वस्तू आणि परत आपण पैसे देऊ असं तर होणार नाही कधी. अगदी शेअर्स म्हटले तरी शेअर्सचा भाव 0 होऊ शकतो. शेअर्सपेक्षा जास्ती तर कुठल्याही वस्तूचा भाव उणे होऊच शकत नाही. पण आता कोरोनाच्या मधून आपण एक काहीतरी नवीन शिकलो. तर 3 दिवसापूर्वी म्हणजे ह्याच आठवड्यात जेव्हा जो वायदे बाजार असतो अमेरिकेत, ते 2 तऱ्हेचे एकूण खनिज तेलाचा आपण व्यवहार होतात. एक असतं ते WTI म्हणजे वेस्टर्न टेक्सासचं आणि दुसरं आहे ब्रेंट क्रूड. तर वेस्टर्न टेक्सासचं जे क्रूड आहे तर त्या म्हणजे खनिज तेलाच्या व्यवहारामध्ये असं झालं की तुम्हाला आता डिलिव्हरी घ्यायची म्हणजे ताब्यात घ्यायचंय, तर माल ताब्यात घेऊन ठेवणार कुठे? तर ठेवायला जागाच नाहीये. त्यामुळे सगळे लोक ते विकायला लागले आणि त्याच्यामुळे त्याचा जे प्राइस आहे ती निगेटिव्ह आली, म्हणजे ती तब्बल $37 पर्यंत गेली. आणि भारतातले जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत त्यांच्याकडे अशी यंत्रणाच नाही की कोणी निगेटिव्ह प्राइसवरती ट्रेड टाकेल, कारण हे कोणी म्हणजे विचारच केला नव्हता. आणि आता हाच महिना असा नाही तर वायदे बाजारात काय आता जून महिना आहे, जुलै महिना आहे, तर अजून सुद्धा वाटत नाही की अमेरिकेतली कधी लॉकआउट उठेल किंवा आपल्याकडे उठेल. त्यामुळे साठा कसा करणार? साठा करणारच नाही, त्यामुळे कोणी डिलिव्हरीज घेत नाही आणि त्याचा परिणाम अर्थात एवढी मागणी कमी झाली एकंदरीतच या पेट्रोलला सगळ्या जगभरात की अगदी म्हणजे ब्रेंट क्रूड जे आपण पण इम्पोर्ट करतो ते आता साधारण $22 ते $23 आलंय. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे याबद्दल आपण बोलूया, पण यापूर्वी एक फोन घेऊया. रविशंकर नागपूरहून प्रश्न विचारतायत. प्रश्न विचारा रविशंकरजी, प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार, मी रविशंकर बांधवकर बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की जगात सर्व लॉकडाऊन आहेत आणि सर्व कॉर्पोरेट ऑफिसेस, कॉर्पोरेट कंपन्या बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये कोण व्यवहार करते? कोण व्यवहार करतोय? आणि या व्यवहाराला काय बेस आहे? व्यवहाराला बेस म्हणजे याचा आधार काय आहे, म्हणजे कुठल्या आधारावर हा व्यवहार होतोय आता? बरं, धन्यवाद. सांगतो मी तुम्हाला. जगात म्हणजे भारतात नाही सगळ्याच जगामध्ये स्टॉक मार्केटचे व्यवहार पूर्णपणे चालू आहेत. मुळात म्हणजे जेव्हा लॉकडाऊन हे जाहीर झालं तेव्हापासून फायनान्शियल सर्व्हिसेस या इसेन्शियल सर्व्हिसमध्ये होत्या. त्यामुळे सगळ्या ज्या काही स्टॉक मार्केटमधल्या यंत्रणा आहेत त्या प्रत्येकाला सरकारने परवानगी दिली होती. दुसरी गोष्ट अशी आहे की स्टॉक मार्केट आपण आता बघितलं तर ते बरंच ऑनलाईन होतं, मेकॅनाइज होतं. तर आता म्हणजे मला काही काही जे ब्रोकरेज हाऊस त्यांची माहिती आहे ती काही काही जण खूप मोठी ती संस्था आहे, पण फक्त 8 ते 10 जण ऑफिसमध्ये जातात, 1000 लोक त्यांच्याकडे एकूण काम करतात. काही काही ठिकाणी फक्त 5% लोक जात आहेत, कारण हे सगळे व्यवहार आपण ऑनलाईन करू शकतो. म्हणजे पैसे असून दे, स्टॉक त्याचा व्यवहार असून दे किंवा डीमॅट असू दे, त्यामुळे हे सगळं शक्य आहे. आणि एक म्हणजे जोखीम व्यवस्थापन म्हणून शब्द वापरतो, रिस्क मॅनेजमेंट असते. कुठलंही मार्केट समजा 2 किंवा 3 दिवस बंद असलं तर खूप मोठी जोखीम असते आणि अशी जोखीम कोणीही उचलणार नाही. त्यामुळे स्टॉक मार्केट चालू ठेवणे संयुक्तिकच आहे कुठल्याही देशाला आणि कुठल्याही जगातल्या कुठल्याही म्हणजे गुंतवणूकदाराला सुद्धा. ते बंद करून ते चालणारच नाही. आणि मला वाटतं सामान्यांच्या मनातला हा एक खूप नेमका प्रश्न होता की जर व्यवहार सगळे बंद आहेत तर पण स्टॉक मार्केट चालू आहे. कधी कधी स्टॉक मार्केट बंद होतं नाही असं नाही, म्हणजे झालं पण आहे पूर्वी, पण ते 1 किंवा 2 दिवस असेल. पण म्हणजे तुम्हाला अगदी आठवण चांगली नाही पण सांगतो की जेव्हा आपल्याकडे 93 साली जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा तो शुक्रवारी झाला 1च्या सुमारास आणि आपण सोमवारी मार्केट उघडलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एवढ्या मोठ्या आघातानंतर सुद्धा आपण नॉर्मल आपलं व्यवस्थापन, कारण ते व्यवहार चालू ठेवणं ते म्हणजे सगळ्या अर्थव्यवस्थांचा तो एक प्राणवायू आहे. त्यामुळे तुम्ही बँक आणि हे दोन्ही बंद ठेवणं खूप मुश्किल असतं. 1-2 दिवस शक्य आहे ठेवणं, पण असं लॉकडाऊन सारखं नाही करू शकत नाही. आणि प्रश्नाच्या पूर्वी आपण बोलत होतो की अमेरिकेमध्ये जे तेलाचे दर आता निगेटिव्ह टेरिटरी, त्याचा भारतावर काय परिणाम? बरोबर. आपण आता एक सगळं सामान्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे की आपण अजूनही 75-76 रुपये देतो, काही ठिकाणी 73 असतील. आणि
त्याचं पहिलं म्हणजे आपण जर त्याची फोड केली, हे 75-76 रुपये आपण जे देतो त्याच्यामध्ये कर किती आहेत, तर साधारणपणे ह्या 76 रुपयाच्या बेसमध्ये सरकारला 35 रुपयाला पेट्रोल पडतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती म्हणजे जे काही प्रोसेसिंग असतं 5%, डीलरचं महत्वाचं म्हणजे डीलरचं कमिशन. पण सगळ्यात मोठं काय आहे, तो अबकारी कर आहे, जो अजून, कारण हे लक्षात घ्या की खनिज तेल अजून म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल हे जीएसटी खाली आलेलं नाहीये आणि ह्याला दोन्ही सरकार आपापल्या परीने ते लांब ठेवतात, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. कारण प्रत्येकाला आपला वाटा पाहिजे त्याच्यातून, कारण तिथून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू होतं. तुम्हाला एक आश्चर्य वाटलं असेल की पेट्रोलचे भाव खाली आल्यानंतर केंद्र सरकारने तर अबकारी करात वाढ केली. त्याचं कारण काय, तर जेव्हा पेट्रोल समजा 100 रुपये असेल आणि टॅक्स जर 15% असेल तर 15 रुपये मिळतात आणि पेट्रोल जर 50 रुपयाला आलं तर तो टॅक्स 7.5 रुपये होतो. मग सरकार हा टॅक्सचा रेट वाढवतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे, तर आपण जे आपण करार करतो वेगवेगळ्या देशांबरोबर आणि हे पेट्रोल खरेदी करतो, तर ती साधारण 15 दिवसाचा एक सरासरी असते, त्याच्या भावावरती आपण घेत असतो. सध्या आपण जे घेतोय ते अर्थातच आधीच्या भावात आहे. अशा परिस्थितीत म्हणजे पेट्रोल स्वस्त असल्यामुळे आपण साठा करू शकतो, पण आपल्याकडे अशी काही मोठी यंत्रणा नाही की आपण, म्हणजे विशाखापट्टणम एक जागा आहे तिथे आपण साठा करायला सुरुवात केली आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात आपण काही $15 मिळतं म्हणून घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारला फायदा नक्कीच आहे आणि एकूण आपल्या जो काही आपण म्हणतो की अर्थव्यवस्था, आता IMFने पण सांगितलं की एवढ्या सगळ्या म्हणजे आपण मोठं टर्मोइल म्हणतो तरी सगळ्यात जास्ती आपलाच दर राहणार आहे आणि पेट्रोल हा त्यातला एक सर्वात महत्त्वाचा घटक असेल, कारण जी आपण आयात करू त्याच्यामध्ये आपलं आयातीचं जे एकूण बिल आहे, इम्पोर्ट बिल, हे खूप कमी असणार आहे. पण त्यामुळे किमती कमी होण्याची काही शक्यता नाही. आता किमती कमी करणं हे सरकारच्या हातामध्ये आहे. म्हणजे कधी कधी केंद्र सरकार असं सांगतं की राज्य सरकार हे जीएसटी मध्ये आणण्याला राजी होत नाही, कारण एक तर जीएसटी काउन्सिल आहे, ती सगळे त्याच्यामध्ये राज्य आहेत, फक्त केंद्र सरकार नाही. त्यामुळे केंद्र सरकारला आपण असा काही दोष देऊ शकत नाही. पण अशी एक परिस्थिती होती की जवळजवळ 21 राज्यामध्ये सध्याच्या भाजप सरकारचं राज्य होतं, पण तेव्हा सुद्धा इनिशिएटिव्ह झाला नाही आणि आताही होत नाहीये. म्हणजे कुठल्याच सरकारला हे जीएसटी मध्ये जाणं संयुक्तिक वाटत नाहीये आणि ते म्हणजे स्वतःचा जो काही आपण म्हणतो वाटा आहे तो प्रत्येकाला, आता कशाला, आत्ताचं उदाहरण घ्या, महाराष्ट्र सरकारने सुद्धा 1% वाढवलाय. हो, बरोबर. म्हणजे बजेटमध्ये ते तसंच होत असतं, ते गणितच तसं आहे. थोड्या वेळापूर्वी एक फोन आला होता आपल्याला की नक्की स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंग कोण करते, हा एक प्रश्न होता. आणि मला वाटतं एक अजून प्रश्न मनात येत होतो की सोन्याच्या ज्या किमती वाढत चालल्या तर नक्की सोनं मग कोण खरेदी करते. नमस्कार, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि कार्यक्रमामध्ये पुढचा प्रश्न विचारण्याआधी आपल्याकडे एक फोन आलाय विश्रांतीच्या दरम्यान. घनश्याम मुंबईहून फोन केलाय, त्यांनी प्रश्न विचारा. हॅलो, माझं म्हणणं आहे की सरकार ही वाटप करतंय फ्रीमध्ये, तांदूळ वाटतोय, गहू वाटतोय आणि वगैरे वगैरे, यामुळे काही अर्थव्यवस्थेवर काही माघार येऊ शकते का आपली अर्थव्यवस्था? बरं, प्रश्न चांगला आहे तुमचा. तुम्हाला एक आकडेवारी सांगतो की गेल्या वर्षी आपल्याकडे पाऊस चांगला झाला, काही बाबतीत तो अतिच चांगला झाला काही काही ठिकाणी, पण आपल्याकडे जो साठा आहे तो सुमारे 292 मेट्रिक टन इतका आहे आणि त्यात सगळ्यात जास्ती साठा हा तांदूळ आहेत आणि त्याच्या पाठोपाठ गहू आहे, डाळींचा पण साठा आहे. आणि सरकारने आता जे 1,70,000चं एक पॅकेज जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये सुमारे 60,000 कोटी इतका धान्य साठा सरकारने रिलीज केलाय. त्यामुळे मला वाटत नाही की सरकारला यामध्ये कुठला धोका आहे. बरं. उलट त्याच्यामध्ये अशी एक चांगली गोष्ट किंवा मेख म्हणा की तो साठा किती दिवस ठेवणार सरकार, त्यापेक्षा तो चांगल्या कामासाठी उपयोग होतोय. बरं, ठीक आहे. आपण बोलणार होतो की पेट्रोलचे दर एका बाजूला, म्हणजे अमेरिकेच्या बाबतीत आपण त्याचा संबंध जोडला, पण त्याचबरोबर भारतामध्ये आता सोन्याचे दर जे आहेत ते जवळजवळ 46-47, जसं आपण म्हणाला, हजारापर्यंत 10 ग्रॅमच्या सोन्याला जात आहेत. तर ह्या वाढीमागचं कारण काय आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली जी अर्थव्यवस्था आहे आणि आपली मध्यम वर्गाची क्रयशक्ती ही चांगली आहे. आता जेव्हा आपण, आता मगाशीच एका यांनी प्रश्न विचारला की गुंतवणूक कुठे करावी, तर गुंतवणूक करताना आता लोकांनी बघितलं की ह्या ज्या सगळ्या कंपन्यांच्या समभागामध्ये म्हणजे इक्विटीमध्ये त्यांना भरपूर फटका बसला. काही बाबतीत तर जे रोखेचं जे व्यवहार म्हणजे डेट मार्केट, तिथे पण आता परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण एकूणच तरलता हा मोठा विषय आहे. तर अशा सगळ्या जेवढी आपण बघतो की अस्वस्थता असते किंवा अस्थिरता असते, तेव्हा सगळ्यात
चांगलं गुंतवणुकीचं हे सोनं असतं अच्छा. आणि त्यामुळे ही गुंतवणूक तिकडे होते आणि अर्थातच आपले म्हणजे बचतीचे दर जरी खूप कमी झाले असतील गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये, कारण ही नवीन पिढी जी आहे ती जास्तीत जास्त खर्च करायला बघते आपल्या आधीच्या पिढीपेक्षा आणि नवीन पिढीला म्हणजे क्रयशक्ती त्यामुळेच वाढतीये. तर कुठे इन्व्हेस्ट करणार? तर आता आपण बघितलं फिक्स्ड डिपॉझिट तर बँकेचे रेट तर 5 आणि 6% आले. सोन्यानी गेल्या म्हणजे 2 वर्षाचा जर आपण एक्सेप्शन सोडलं तर अगदी खूप कमी प्रमाणात परतावा दिला होता. पण आता जर तुम्ही बघितलं तर सोनं असे जपजप 46,000 पर्यंत गेले. त्यामुळे हे पैसे कुठेतरी गेलेच पाहिजेत. त्यामुळे हे सोन्यामध्ये जातात आणि सगळ्यात स्थिर आहे सोनं सध्याच्या काळामध्ये. आणि मला वाटतं यामध्ये स्त्री वर्गाचा जास्ती भाग असावा, सहभाग असावा असा माझा अंदाज आहे. बरं, आतापर्यंत सरकारने जे केलेले उपाय आहेत या दरम्यान आणि अजून पुढे अनेक उपाय त्यांना करावे लागणार आहेत, पण आतापर्यंत केलेले उपाय पुरेसे आहेत का किंवा ते अजून काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, बरंचसं काही केलं आणि बरंचसं काही करायला पाहिजे. अगदी आकडेवारीच्या हिशोबात म्हटलं तर आपली एकूण अर्थव्यवस्था म्हणजे जी आपली GDP आहे त्याच्या सुमारे 3.2% इतकी आतापर्यंत त्यांनी जी पॅकेजेस जाहीर केलेत. मग त्याच्यामध्ये जी आपली किसान सन्मान योजना असेल प्राईम मिनिस्टरची त्याचे सगळे पैसे जमा केले. आताच 1 दिवसापूर्वीच केंद्र सरकारने आकडेवारी पण जाहीर केली की ज्याच्यामध्ये आतापर्यंत साधारण 31,000 करोड हे जमा झालेत या खात्यांमध्ये. त्यांनी जनधन मधून प्रत्येक महिलेला 500-500 रुपये देण्याचा मानस जाहीर केला होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत आणि पण किती म्हटलं तरी ते कमीच, कारण मुख्य आपला जो कणा आहे म्हणजे लोकांची रोजंदारी तीच बंद पडली आहे. त्यामुळे सरकारला अजून खूप काय करायचं आहे आणि मला वाटतं अशी एक आजच्या सकाळचीच एका प्रवक्त्यांनी सरकारच्या सांगितले की अजून काही पॅकेज येण्याची शक्यता आहे, स्टिम्युलस पॅकेज, आणि ते बहुधा लॉकडाऊनच्या नंतर येईल. आणि मधल्या दरम्यान आपण बघितलं तर आपली जी मध्यवर्ती बँक आहे म्हणजे सेंट्रल बँक, त्यांनी पण बऱ्याच अंशी अशी पावलं उचलली आहेत की ज्या योगे एकतर 2-3 मोठ्या गोष्टी आहेत की तुम्ही कोणाचं पेमेंट करू शकत नाही तर तुम्हाला कोणीतरी चक्क इन्स्टॉलमेंट म्हणून जाहीर करेल. तर अशा सगळ्या गोष्टी, कंप्लायन्सच्या गोष्टी, याच्यामध्ये सरकारने बऱ्यापैकी शिथिलता दिली आहे आणि ते पण तेवढंच महत्वाचं आहे. आपल्याकडे एक फोन येतोय. उदय मोघे बँगलोरहून फोन करतायत. प्रश्न विचारा. हा, आता सध्या चायनामध्ये जो कोरोना व्हायरस झालेला आहे त्याच्यामुळे तिथल्या MNC कंपन्या तिथून बाहेर पडण्यासाठी बघतायत आणि दुसऱ्या एका देशाचा ते विचार करतायत. तर त्या दृष्टीने ते भारताकडे बघतायत. तर भारतीय गव्हर्नमेंटनी आपलं काय धोरण ठेवावं की जेणेकरून त्या कंपन्या आपल्या इथे येतील आणि बिझनेस सेटअप करतील, त्याच्यामुळे लोकांना कामं मिळतील आणि आपली इकॉनॉमी पण वाढेल, GDP पण वाढेल, एकंदरीत चांगल्या दृष्टीने होईल सगळीकडे. तर ह्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी काय धोरण करावीत किंवा कुठल्या फॅसिलिटी द्याव्यात जेणेकरून त्या कंपन्या भारतामध्ये येऊन बिझनेस सेटअप करतील? प्रश्न खूपच चांगला आहे आणि मला आता एक म्हणजे मोह आवरत नाहीये की प्रत्येक जण नवीन नवीन शब्द वापरतो. आता ह्या पुढची जी अर्थव्यवस्था असेल त्याला बहुतेक कोविडॉनॉमी असं काही लोक म्हणू शकतात. आणि आपल्याला जर म्हणजे भारत सरकारला याचा जर फायदा घ्यायचा असेल, जर मिळणार असेल, कारण अशा बऱ्याच बातम्या येतात की एकूणच चीनवरती लोकांची खूपच नाराजी आहे म्हणजे काही देशांची जगभरात. तर त्याच्यामध्ये आपल्याला हा फायदा होऊ शकतो आणि आपल्याकडे अर्थातच ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे चीप लेबर म्हणतात की जे भारतामध्ये अवेलेबल आहे. पण त्यासाठी सरकार काहीतरी प्रयत्न नक्कीच करत असणार. पण असा एक उल्लेख करायचा झाला तर जसं एक खिडकी योजना आपण म्हणतो, तर सरकारने मला वाटतं अशा उद्योगांसाठी थोड्या पायघड्या घालायला लागतील आणि त्यांना जास्तीत जास्त यामध्ये सगळी अप्रुव्हल द्यायला लागतील. हे करताना एक लक्षात ठेवा की असं जेव्हा सरकार करतं तेव्हा सरकारवरती दुसऱ्या बाजूने पण काही आरोप होऊ शकतात. मग त्यात काही जमिनींचा समजा त्यांनी काही व्यवहार केले म्हणजे जमिनी घेतल्या किंवा कुठे काही अप्रुव्हल दिलं तर स्थानिक लोकांचा विरोध येऊ शकतो. तर मला वाटतं ते दोन्ही समन्वय साधून हे करावं लागेल आणि त्यासाठी अर्थात एक वन विंडो ठेवून सरकारला हे करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेबर रिफॉर्म जे आपण म्हणतो ते ह्या सरकारने जेवढे म्हणावे ते अजून तरी केले नाहीयेत. मग त्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असेल, काही असेल, मग तसे केल्यानंतर रोजगार वाढेल. पण जेव्हा रोजगार येतो तेव्हा त्या लोकांनी त्याचा पण विचार करायला हवा.
बरोबर. आणि आता या प्रश्नापूर्वी आपण म्हणत होतो की सरकारने कोणते उपाय केले पाहिजेत आणि ते आता केलेले उपाय पुरेसे आहेत का? तर त्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हे जे मधली जी गॅप आहे ही कशी भरून काढायची? तुमचा खूपच प्रश्न चांगला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक नेहमीच काय अन्याय होतो या बाबतीत. आता तुम्ही फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तुटीचा प्रश्न सांगितलात. गेल्या वर्षामध्ये आपण 3.3 वित्तीय तूट ठेवणार होतो असं सरकारने जाहीर केलं होतं, पण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी 50 बेसिस पॉईंट म्हणजे 3.8% केली. या वर्षी त्यांनी 3.5% वित्तीय तूट ठेवणार असं सांगितलंय. पण जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न असतो तेव्हा काय वित्तीय तूट ही क्षुल्लक बाब आहे. आणि म्हणजे साध्या भाषेत सांगितलं तर वित्तीय तूट वगैरे प्रश्न कधी निर्माण होतात? जेव्हा तुमचं बजेट येईल, म्हणजे फेब्रुवारी 2021ला. आता फेब्रुवारी 2021ला जर परीक्षा असेल तर आपण आज रात्री जागून काय अभ्यास करणार नाहीये ना. त्यासाठी ज्या उपाययोजना तर करायलाच पाहिजेत आता. आणि वित्तीय तूट म्हणजे म्हटलं तर आता अमेरिका $3 ट्रिलियन पॅकेज देते, म्हणजे त्याच्यामध्ये पण जे राजकारण आहे ते सांगतं की सरकारचे म्हणजे याच्यात एक ज्याला आपण म्हणतो की रोपवॉक आहे. कारण सरकारने वित्तीय तूट वाढवली तर सरकारला कित्येक प्रमाणात नोटा छापायला लागतात. त्याच्यामुळे रुपयावरती प्रेशर येतं आणि रेटिंग जे असतं म्हणजे मूडीज वगैरे या सरकार यंत्रणा आहेत. आपलं आता सध्या रेटिंग आहे BBB, जे अगदी म्हणजे साधंच आहे. अमेरिकेचं AAA आहे. अमेरिका 3.3 करोड खर्च करून पण ते AAA आहे आणि आपल्यावरती अन्याय आहे. पण आपण ह्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे, कारण आपण अजून ती दादागिरी करू शकत नाही. ती दादागिरी करण्यासाठी पैशाचा बळ पाहिजे. आपण आहोत $3 ट्रिलियन आणि ते आहेत 21.5 एवढी मोठी गॅप आहे. बरोबर. आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न या कोविड-19शी सामना करत असताना आला आणि तो काही युरोपियन देश होते असते ज्यांच्याकडे आरोग्य व्यवस्था खूप चांगली होती, पण तरी सुद्धा त्यांना कोविड-19चा फटका बसला. पण भारतामध्ये आरोग्य व्यवस्थेवरच बरेचसे प्रश्न विचारले गेले, कारण खास करून एक सांगितलं तर या क्षेत्रावरील सरकारचा खर्च हा अत्यंत कमी आहे. 1.4% म्हणजे खूपच कमी आहे. तर यावर उपाय काय? अर्थातच खर्च वाढवणं हा उपाय आहे, पण काय करू शकतो याबद्दल? तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि तुमचा रोखही मला कळला. आरोग्य क्षेत्र म्हटलं तर ह्या वर्षीचे आपलं जे बजेट अलोकेशन म्हणतात म्हणजे एकूण खर्च तो 30,50,000 लाख रुपयांचा आहे. आणि केंद्र सरकारने ह्या वर्षी थोडी त्यात वाढ करून 69,000 खर्च करण्याचं ठरवलंय. म्हणजे हे आपल्या ज्या अलोकेशनच्या फक्त 2.25% आहे. हे खूपच कमी आहे. पण ह्याच्यामध्ये आणि आता इव्हन तुम्ही जर महाराष्ट्र सरकारचं बघितलं, आता जे बजेट आलं तर महाराष्ट्र सरकारने 5,000 करोड याच्यासाठी अलोकेट केले आणि त्यातले 2,500 तर फक्त ते हॉस्पिटल आणि कॉलेजेससाठी केले, म्हणजे पुढच्या काळासाठी. तर सरकारवरती ही बंधनं आहेत. आणि आता 30,50,000 करोड मी म्हटलं तर सरकारचे साधारण 3 लाख हे रेल्वेसाठी जातात, 3 लाख आपले जातात ते डिफेन्स संरक्षणासाठी, आणि हे अनिवार्य आहे. त्यामुळे आणि आता सरकारने असं एक धोरण टाकलंय की 2025 पर्यंत एकूण जीडीपीच्या म्हणजे 5 ट्रिलियन जेव्हा होणार आहे तर त्या 5 ट्रिलियनच्या आम्ही 2.5% खर्च करू. आता बघू सरकार कसं करतं आरोग्यावरती. पण खूपच कमी आहे, म्हणजे याच्यात काही वादच नाही. आपण बघितलं तर सगळीकडे आपण आता बघतोय की अगदी सॅनिटायझर असतील किंवा पीपीई किट्स असतील सगळीकडेच पुरेसे नाहीत आणि पैसे पण तेवढे लागणार आहेत आणि तेवढं आपण प्रोव्हिजनच करत नाही. आणि त्याला काही अशी पण कारण आहेत की आपल्या एकंदरीतच आस्थापनावरती खर्च खूप होतो, म्हणजे ज्याला आपण सरकारचे पगार म्हणतो किंवा पेन्शन म्हणतो. सरकारची पण काही त्याच्यामध्ये बरीच लिमिटेशन आहेत. त्यामुळे आता सरकारला हे समजले की आपण वाढ केली पाहिजे, कारण जेव्हा तुमची लोकसंख्या आता सुमारे 137 करोड आहे तर तेव्हा हे करायला अनिवार्य आहे. आणि आरोग्य सेवांबरोबरच म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जसं म्हणालात तसं पीपीआय आहे, हॉस्पिटल्स उभारणे, डिस्पेन्सरीज, पण त्याबरोबरच डॉक्टर्सही पाहिजेत, परिचारिका पाहिजे, ट्रेन स्टाफ पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा बघितलं तर शिक्षणावरही भर दिला गेला पाहिजे, ज्या क्षेत्रामध्येही पुन्हा एकदा सरकारी कॉन्ट्रीब्युशन बऱ्यापैकी कमी आहे. या बाबतीत माझा प्रत्येक सरकारवरती आक्षेप आहे की कुठलेही सरकार असू दे, म्हणजे मी त्याला कोणाचंही नाव घेत नाही, त्यांच्या एकंदरीतच जी प्रायोरिटी किंवा हायरार्की असते त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे तळाला असतं. कुठलेही सरकार असतं, तुम्ही कुठलेही फिगर काढून बघा. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला खूप सुधारणेला वाव आहे. आणि सरकारने अर्थात प्रत्येक सरकार वेळोवेळी ते पर्सेंटेज वाढवत जातं, पण तेवढं पुरेसं नाही अजूनही आपल्याला बघितलं तर. कारण आणि त्यासाठी शिक्षणावरती पण तेवढाच खर्च करायची जरुरी आहे, अनिवार्य आहे. आणि एका दृष्टीने बघितलं तर कोविड-19 हा एक वेकअप कॉल असू शकतो.
व्यक्तींना सुद्धा, इंडिव्हिज्युअल्सना सुद्धा आणि राज्यांना आणि सरकारला सुद्धा ह्याच्यामध्ये बिलकुल. आता दुसरी एक गोष्ट या दरम्यान जी जास्त चर्चेमध्ये आहे आणि ते म्हणजे देशातील जवळजवळ 80% कामगार वर्ग हा असंघटित क्षेत्रामध्ये आहे आणि हा कोविड-19चा सर्वात मोठा फटका यांना बसलेला आहे. खास करून ती लोक ज्यांचं हातावर पोट आहे, रोजंदारीवर काम करणारी ही लोक आहेत आणि ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामं करत असले तरी सुद्धा त्यांना परमनंट अशी ती नोकरी नाहीये आणि परमनंट इन्कमही नाहीये त्यांचं. तर त्यांना ह्याचा मोठा फटका बसलेला आहे. तर या संबंधी आपण काय सांगू शकतो की उपाय केले पाहिजेत? दोन गोष्टी आहेत. जसं मगाशी पण मी म्हटलं की ते म्हणाले की नवीन मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आपल्याकडे येऊ शकतं. तर ज्या मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे इकडे येतात तर त्यांचा कल आणि इव्हन म्हणजे अगदी भारतातल्या सुद्धा कंपन्या बघितल्या त्यांचा कल काय असतो की आपण जास्ती नफा मिळवावा. नफा जास्ती मिळवताना काय करायला पाहिजे तर खर्च कमी करायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट होते आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात रोजंदारीवरती काम करणाऱ्यांची खूपच परिस्थिती बिकट आहे, आपण बघतो प्रत्येक राज्यामध्ये आहे. पण माझं असं एक थोडं ह्या बाबतीत वैयक्तिक मत आहे की आता सरकारने जो धान्य साठा हा मोठ्या प्रमाणात दिला तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना हे सगळं मिळतंय, पण राशन कार्ड कोणाकडे नाहीये जर ते स्वतःच्या राज्यात राहत नाहीत, रोजंदारीवरती राहत नाहीत, म्हणजे ते बाहेर राहत आहेत, मायग्रंट वर्कर्स. तर प्रत्येक राज्याने हा पहिला विचार केला पाहिजे की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने की आपण जे धान्य देतोय ते त्या लोकांना पहिलं दिलं पाहिजे. आणि कधी कधी मला असं एक म्हणजे आमची जी सामाजिक संस्था आहे लोकमान्य सेवा संघ, आम्ही पण आता बऱ्याच ठिकाणी जातो या कामासाठी. तर कधी कधी असं लक्षात येतं की ज्याच्याकडे त्याला राशन मिळतं त्याला डबल मिळतंय. मग आम्ही त्या बाबतीत एक कटाक्षाने बघितलं की जो खरोखर रोजंदारीवर आहे आणि त्याचा म्हणजे गवंडी असेल किंवा इलेक्ट्रिशियन असेल अशा लोकांना आम्ही मदत करायचा प्रयत्न केला आणि मला वाटतं असे प्रयत्न सरकार बऱ्याच प्रमाणात करते, पण हे डबल बेनिफिट मिळू नये याची काळजी घेतली पाहिजे. अच्छा, अनिल गायकवाड यांनी आपल्याला फोन केलाय, नांदेडहून बोलतायत. अनिलचे प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सांगा. हा मॅडम नमस्कार. नमस्ते. तर मला असं म्हणायचं आहे की या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अशा कोरोनाच्या संकट काळामध्ये हो आणि याच्यामध्ये ज्या नागरिकांचे पैसे डिपॉझिट असतात, कोणाची एफडी असते किंवा कोणाची सुकन्या योजना असते, तर असे हे पैसे वर काय परिणाम होतो किंवा ते पुन्हा वापरले सरकार वापरते का पैसे काय डिपॉझिट असेल तर? बरं धन्यवाद. वापरले तर शासन पुन्हा देते का त्या नागरिकांना? बरोबर आहे. त्या बाबतीत मग एक अजिबात तुम्ही साशंका राहू नका. असे कुठलेही सरकार कुठलेही पैसे वापरत नाही. हे सगळे तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि जेव्हा जेव्हा तुमच्या ज्या कुठल्या योजना असतील आणि त्या जेव्हा मॅच्युअर होतील तेव्हा सरकार तुम्हाला पैसे परत देईल. असा कुठलाही वापर होत नाही. बरोबर. आणि आपण मग या प्रश्नाच्या आधी आपण बोलत होतो की जे बेरोजगारी जी वाढलेली आहे किंवा हे जे कामगार आहेत जे असंघटित क्षेत्रामध्ये आहेत, तर एका बाजूने सरकारचा हा प्रयत्न असला पाहिजे, तुम्ही जसं म्हणाल तसं की त्यांनाही धान्याचा पुरवठा झाला पाहिजे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे किंवा त्यांना धान्य मिळत नाहीये त्यांना. आता दुसरा एक प्रश्न येतो की ज्या कंपनीने त्यांना कामावर ठेवलेलं आहे, रोजंदारीवर म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर, त्या कंपन्यांचा काही त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी असते का ह्यांच्याबद्दल की ज्यामध्ये अशा काही पॉलिसीज आणल्या पाहिजे की अशा काळामध्ये त्या कंपन्यांनी त्यांना मदत केली पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे सांगतो तुम्हाला, आपल्याकडे तर वेगवेगळ्या तऱ्हेचे उद्योगधंदे आहेत. अगदी काही लिस्टेड कंपन्या आहेत त्या कम्फर्टेबल असतील, पण जेवढा मोठा तेव्हा त्याची समस्या पण मोठी असते, लक्षात ठेवा. काही स्टार्टअप्स आहेत म्हणजे नवउद्यमी म्हणतो आपण त्यांना, आणि त्याशिवाय MSMEs आहेत बऱ्याचपैकी जे एस्टॅब्लिश आहेत. आता ह्या प्रत्येकानं कुठल्याही बाबतीत तुम्ही बघितलं तर अगदी ऑनलाईन व्यवहार करणारे सोडले तर त्यांना भाडं दिलंच पाहिजे. कुठली फॅक्टरी असू दे, कोणी असू दे. काही प्रमाणात विजेचा वापर कमी आहे पण तिथे सिक्युरिटी पण असेल आणि एक शृंखला जसं मगाशी म्हटलं की ती तुटली गेली आहे. आता प्रत्येक जण व्यवहार करताना काही बाबतीत उधारी असते, म्हणजे 60 दिवसाचं क्रेडिट असतं, 90 दिवसाचं असतं. आता ह्यांना पैसेच नाही मिळाले तर ते पगार कुठून देणार कामगारांना? ही एक मोठी समस्या आहे. आणि पैसे का मिळत नाहीत? कारण काही ठिकाणी डिलिव्हरी पूर्ण झाली नाहीये, सर्व्हिस पूर्ण दिली नाही. जर सर्व्हिस दिली नाही तर मी कसे पैसे देणार कोणाला? त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांच्या बाजूने विचार केला तर देणारा पैसे देणार नाही आणि आपण म्हणजे
असं काही अन्याय असं म्हणत नाही, पण आपण डायरेक्ट उद्योजकांवर किंवा त्यांच्यावरती असं बंदूक ठेवून असं करता येणार नाही आपल्याला. पण याच्यातून पण तो पॉलिसीचा भाग असू शकतो का? हा, पण आता म्हणजे असा कायदा जर आणला की तुम्ही पगार दिलाच पाहिजे, तर मला वाटत नाही तो सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा काही तो तग धरू शकेल. त्यामुळे असं काही जबरदस्ती तुम्ही करू शकत नाही. पण हे कंपन्यांनी स्वतः समजण्याची ही नक्कीच. महत्त्वाची त्यांची जी गोष्ट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्यांनी केली पाहिजे. आता अजून एक आपण मगाशी बोलताना एक बोललात याबद्दल की धान्याचा साठा सरकार उपलब्ध करून देत आहे. ही सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार करत आहे, पण ही एक पुढच्या भविष्य काळातही हे चालू ठेवता येऊ शकतं का आणि ठेवलं पाहिजे का? या बाबतीत एक सांगतो मी तुम्हाला की सरकार असं नेहमी म्हणतं की कुठल्याही व्यवसायात राहणं त्यांचा हा व्यवसाय नाही. म्हणजे इट इज नॉट देअर बिझनेस टू बी इन एनी बिझनेस. मग अगदी एव्हिएशन असून दे, काही असून दे, सरकारला इव्हन त्यांचे जे नवरत्न आहेत त्याच्यातून पण सरकार स्वतःचा स्टेक कमी करते. पण मला वाटतं आता सरकार जेव्हा म्हणते की आम्हाला 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचंय, तर तो जो साठा आहे हमीभाव देऊन सरकार जे विकत घेतं, तो साठा ठेवणार कुठे? त्यासाठी चांगली वेअर हाऊसेस पाहिजेत, त्यासाठी चांगलं लॉजिस्टिक्स पाहिजे. मला वाटतं आता हा सरकारचा हा पहिला व्यवसाय असला पाहिजे की सरकारने हे सगळे साठे चांगल्या ठिकाणी ठेवावेत. आणि मग अशी पण शक्यता आहे की आपण महाराष्ट्र त्या बाबतीत तर एकदम अग्रेसर आहे की आपण जी सहकार चळवळ आपण इथे आणली, आपल्याकडे इतके मोठे लोक होऊन गेले, तर सहकार चळवळीद्वारे जे शेतकरी असा साठा देतात त्यांना सरकार त्या नफ्यातला भाग काय देऊ शकतं. पण सरकारने यासाठी एक मोठी यंत्रणा तयार करायला लागेल. आपण आज चांगलं उदाहरण घेतो तर अमूलचं उदाहरण आहे. अमूलमुळे किती कोऑपरेटिव्ह मुवमेंट विकसित झाली. तशी कोऑपरेटिव्ह मुवमेंट तांदूळ, गहू, ज्वारी या ठिकाणी किंवा डाळी याच्यामध्ये आणली आणि त्या किंवा आता मिरची आहे जी याच्यामध्ये होती गुंटूरमध्ये, हैदराबादमध्ये. म्हणजे सरकार दे हॅव टू मेक ऍग्रिकल्चर ॲज देअर ओन बिझनेस. ऍग्रिकल्चर शेती व्यवसायाबद्दल आपल्याला नक्की प्रश्न विचारायचा, कारण तो एक खूप मोठं क्षेत्र आहे आणि महत्वाचं क्षेत्रही आहे. आपल्याकडे एक फोन येतोय बीडवरून. गोरख प्रश्न विचारतायत, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्ते. बीडवरून गोरख नागरगोजे बोलतोय. माझा असा प्रश्न होता की सध्याच्या कंडिशन मध्ये 1-2 महिने झालं की आता लॉकडाऊन आहे, तर यानंतर सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरदार वर्ग आणि तसेच नवीन नोकर भरती याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो? बरं, धन्यवाद. ओके. नोकर भरतीचा विचार केला तर आपण आता सध्या असं बघितलं की अगदी थोडं आपण अमेरिकेचा विचार केला तर तिकडे मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली, कारण सगळ्यांना जॉब वरून काढल्या असं आपल्याला समजलं. भारतामध्ये अजून अशी काही आपल्याला आकडेवारी कळली नाही की कोणी कोणाला जॉब वरून काढलं वगैरे. पण नवीन आपण जर म्हटलं की नवीन रोजगाराचे काही संधी, तर ते आता सांगणं कठीण आहे. कारण जसं मगाशी म्हटलं की जे मी मगाशी आकडेवारी सांगितली तुम्हाला ती परत एकदा सांगतो की वाहन आणि पूरक क्षेत्रात सुमारे 4.5 ते 5 करोड लोक काम करतात. वस्त्रोद्योगात 4.5 करोड काम करतात. पर्यटनामध्ये 9 करोड काम करतात. लघु आणि मध्यम उद्योगात सुमारे 13 ते 14 करोड काम करतात. आता हे जेव्हा लॉकडाऊन जेव्हा उठेल तेव्हा आज सकाळी बघितलं की आपल्या गृहमंत्र्यांनी एक सर्क्युलर जाहीर केलं, त्याच्यामध्ये छोटी दुकानं पहिल्यांदा सुरुवात त्यांनी केली आहे, तर ती सुरू करा. तर अशा संधी निर्माण होतील. पण एक महत्वाचा प्रश्न आपण इथे बघितला पाहिजे की आपण जसं तुम्ही मगाशी सावंत मॅडम म्हणाल की आता हे जे रोजंदारीवर करणारे कामगार आहेत आणि जे मायग्रंट वर्कर्स आहेत ते सध्या कुठे आहेत? समजा लॉकडाऊन उठल्यानंतर ते परत स्वतःच्या गावी गेले तर मग इथे काम करायला कोण मिळणार? कुठल्याही राज्यामध्ये. त्यामुळे परिस्थिती सध्याची अशी आहे की त्याच्याबद्दल आपण काही प्रेडिक्शन करणं एखाद वेळेस चुकीचं ठरू शकतं. पण नवीन रोजगाराला संधी मिळणं म्हणजे त्यासाठी म्हणजे मागच्या 2 आठवड्यापूर्वी सरकारने जाहीर केलंय की मनरेगा सारख्या योजनांमध्ये सरकार जास्ती पैसे खर्च करते. तुम्ही एक बघितलं असेल या प्रश्नकर्त्यांना मी सांगतो की या सर्व लॉकडाऊन मध्ये निदान मुंबईमध्ये आम्ही बघतोय की रस्त्यांची कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी. तर मला वाटतं सरकार इकडे बऱ्यापैकी फोकस देतो आणि मला वाटतं ते जे काही रोड बिल्डिंगची कामं आहेत ती चालू राहतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं रोजगार हा मिळू शकतो. आपण शेती व्यवसायाबद्दल म्हणत होतो की हा एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्राच्या साठी म्हणायचं तर ही वेळ आहे हापूस आंब्याची
की जी राज्यामध्ये सुद्धा आणि जगभरात याची विक्री होत असते आणि अत्यंत महत्त्वाचं फळ आहे. ऊस कापणीची ही वेळ आहे. भाज्या ज्या आहेत त्या शेतात आपल्याकडे रोज बातम्यांमधून कळतंय की काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जातंय की भाज्या या शेतातच सडत आहेत किंवा फार कमी रुपयाला त्या शेतकरी विकायला तयार झालेले आहेत. तर शेतीसाठी आपल्याला वाटतं की कोविडच्या लॉकडाऊनच्या नंतर पहिलं क्षेत्र हे शेती व्यवसायाकडे किंवा ह्या क्षेत्राकडे सरकारने लक्ष द्यावं. नक्कीच द्यायला पाहिजे. त्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केलात, साखरेचा उल्लेख केलात. आता ऊसाची कापणी ही एका वर्षात 2दा होते आणि आताचा जो हा पिरियड आहे तर त्या साधारण मे महिन्याच्या परत शेवटाला होते. ऊसाचा तुम्ही विचार केला म्हणजे साखरेचा, तर आपण म्हणजे भारत सरकार सुमारे 10.5 रुपयाची सबसिडी देतं एक्सपोर्टरना आणि साधारण 32 ते 33 रुपये हा भाव आहे साखरेचा. म्हणजे या साखर उत्पादकांना खूप चांगल्यापैकी आता फायदा मिळणार होता. म्हणजे मी कोविडच्या पुढची परिस्थिती सांगतोय. अचानक कापणीच होत नाही आणि काही ठिकाणी ऊसाची कापणी करायला परवानगी पण दिली होती. पण आपण जरी केलं तरी आपण निर्यात केली साखर घेणार कोण? म्हणजे हा जसा आपल्याला प्रश्न ब्राझीलमध्ये पण हा प्रश्न आहे, त्यांच्याकडे साखरेची निर्यात चांगली होते, घेणार कोण? आता हापूस आंबा घेतला तर हापूस आंबा मला वाटतं आता स्थानिक परिसरात थोडा यायला लागलाय, म्हणजे मुंबईपर्यंत पोहोचतोय कोकणातून. पण त्यांचा पण जो निर्यातीचा जो व्यवसाय आहे तो पण ठप्प झालाय. त्यामुळे आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, जरी लॉकडाऊन उठला तरी सगळे मला वाटतं एकमेकांकडे संशयाने बघतील. अगदी काही काही असे व्यवसाय आहेत की नाभिकांचा व्यवसाय मगाशी त्यांनी सांगितला, समोरून येणार माणूस जेव्हा फिजिकल कॉन्टॅक्ट जेव्हा होतो तर त्यामुळे एकूणच निर्यातीवरती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आपल्या राज्यामध्ये आपल्याकडे मला वाटतं साधारण आपण मगाशी म्हणत होतो की 8 जिल्ह्यामध्ये आता कोरोना मुक्त झाले. 8 जिल्हे. काही राज्य अशी आहेत, गोवा झाली, गोवामध्ये कोरोना मुक्त झाले. पण त्या राज्यात जो नवीन माणूस जाईल त्याकडे संशयाने बघितलं जाईल. त्यामुळे अशी काही यंत्रणा असेल की सॅनिटायझर वापरतील किंवा ते कोरोना प्रूफ म्हणता येणार नाही, पण निदान त्यामध्ये कमी जोखीम असेल. ही जी शृंखला आहे ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला पण तेवढाच हा प्रश्न मोठा भेडसावतोय आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला लागेल. आपल्याकडे एक प्रश्न आलाय. डॉक्टर सुदाम कोरडे नंदुरबारवरून त्यांनी फोन केलाय. प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की शेती संदर्भातलं आता अनिश्चित आहे आणि भविष्यातही पुढे शेतीचे समजा उदाहरणार्थ की निसर्गाने साथ नाही जर दिली तर शेती क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल? सलग आता हे कोरोनाचा काळ आणि पुढे साथ नाही जर दिली तर एक भयभीत शेती. दुसरा प्रश्न असा आहे की सहकारी बँकाच्या बाबतीत जर आपण केला विचार की सगळे बँक रेटच्या बाबतीत सहकारी बँकांनी किंवा ज्या सगळ्या बँका आहेत त्या शेतकऱ्यांसाठी किती प्रमाणामध्ये मदत करतील किंवा त्यांना लोनच्या बाबतीत असेल बाकी याच्या बाबतीत असेल की ते कशा पद्धतीने आपल्याला पुढे काय घेतील किंवा अर्थव्यवस्था उभारण्यासाठी महत्वाचा मुद्दा काय ते रोल असेल त्या बँकांचा, असा एक मूळ मुद्दा आहे. धन्यवाद. चांगला मुद्दा आहे तुमचा. एक तुम्ही शेतीबद्दल विचारला, दुसरा सहकारी बँकेचा. शेतीबद्दल पहिलं तुम्हाला उत्तर देतो की आपल्याकडे मगाशी सांगितलं तसं जवळजवळ 292 मेट्रिक टन एवढा साठा आहे भारतामध्ये आणि मागच्या वर्षीच्या जो चांगला झाला पाऊस मान्सून त्यामुळे सुस्थितीत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा आता सदुपयोग होतोय त्या साठ्याचा, कारण सरकारला पण एक मोठी समस्या होती की हे पूर्ण वेअरहाऊसेस पण तेवढी सरकारकडे नव्हती. आता जर तुम्ही एमईडीचा जो अंदाज बघितला असेल तर येत्या वर्षामध्ये साधारण 96 ते 100% पावसाची शक्यता आहे. म्हणजे येत्या वर्षात पाऊस पण चांगला येण्याची अपेक्षा आहे. आपण काही बाबतीत बघतोय की आता आपण जवळजवळ एप्रिलच्या शेवटाला आलोय आणि अजूनही कुठे पाणी टंचाईची समस्या नाहीये. ह्याच्यामध्ये अजून एक तुम्ही विचार करा की जेव्हा मी पाणी टंचाई म्हणतो सगळे लोक आता घरात आहेत आणि पाणी टंचाई नाही. त्याचं दुसरं कारण असं पण आहे की त्याचा जो वापर उद्योगाला होता तो आता पूर्ण थांबलाय. त्यामुळे लॉकडाऊन काही अंशतः कुठे उठेल, कुठल्या राज्यात कसाही उठेल तरी पाणी समस्या तर मला वाटतं आपण वी ओव्हरकम दॅट सिच्युएशन असं समजायला हरकत नाही. आणि जूनच्या मध्यात पाऊस येईलच. त्यामुळे शेतीला त्या बाबतीत काही धोका आहे असं सध्या तरी वाटत नाहीये. पुढचा प्रश्न तुम्ही सहकारी बँकांबद्दल आणि एकूणच कर्जाबद्दल विचारला तर तुम्हाला सांगतो की 2 आठवड्यापूर्वी जेव्हा केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेने जे एक नवीन पॅकेज जाहीर केलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी 25,000 करोड हे एवढे कर्ज देण्यासाठी बाजूला ठेवले होते. त्यातले सुमारे 15,000 करोड हे लघु आणि मध्यम उद्योगाला ठेवले. नाबार्डच्या तर्फे त्याचं वितरण होईल. त्यामुळे सरकारने या बाबतीत एक मोठी काळजी घेतली असं म्हणण्यास हरकत नाही. अर्थात त्यापेक्षा जास्ती अपेक्षा आहे
त्याला मात्र आपल्याला थांबायला लागणार आहे. हो. आणि आता बघायला गेलं तर कोविड-19चा सर्वात मोठा फटका म्हटलं तर अर्थातच महाराष्ट्राला बसलेला आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त केसेस झालेल्या आहेत. तर कोविड-19च्या लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये आपल्याला जर पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवर परत आणायचं राज्याला, आपण राज्यापुरतं बोलूया सध्या, तर आपल्याला काय वाटतं एक रिकव्हरी प्लॅन कसा असला पाहिजे किंवा एखादी एक्झिट स्ट्रॅटेजी काय असेल यानंतरची? तुम्ही जसं म्हटलं की महाराष्ट्र म्हणजे आर्थिक राजधानी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला तर पाहिजेच की आपण यातून एक्झिट लवकर करू, पण केंद्र सरकारचं पण तीच अपेक्षा असणार आणि कुठल्याही राज्याची, कारण पूर्ण जी आपली अर्थव्यवस्था आहे मग ती महाराष्ट्राभोवती गुंफलेली आहे आणि अर्थात त्याला मुंबई तर अपवाद असू शकत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये कोविडचे पेशंट जास्ती आहेत आणि मुंबईमध्ये पण त्याच प्रमाणात आहे. तर त्यामुळे सरकार, केंद्र सरकारने किती शिथिलता आणली तरी सरकारला म्हणजे राज्य सरकारला त्या बाबतीत खूप अगदी काळजीपूर्वक पावलं उचलायला लागणार आहेत या एक्झिट प्लॅनमध्ये. अर्थात आता आपण मगाशी म्हटलं की काही 8 जिल्हे आहेत जे कोरोनामुक्त झालेत. मला वाटतं सरकार त्या बाबतीत विचार करेल, पण आंतर जिल्हा हा जो एक त्यांचा जो व्यवहार आहे त्याच्यावरती पण एक मोठं प्रश्नचिन्ह असेल की ते सरकार कसं बघणार त्या दृष्टीने, म्हणजे एसटीची वाहतूक म्हणा, कुठलीही वाहतूक म्हणा. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे किंवा अगदी एक लोअर लेवल आपण आणलं तर मुंबई महापालिका, तर मुंबई महापालिका पण ही कित्येक राज्यांपेक्षा त्यांचा अर्थसंकल्प मोठा असतो. तर मला वाटतं त्यांच्याकडे जे काही पैसे आहेत, आपण ऐकतोच माध्यमातून की सुमारे 60,000 करोडचं फिक्स डिपॉझिट आहे, तर मला वाटतं असं काहीतरी त्यांना आता करावं लागेल, शिथिलता आणावी लागेल. अर्थात त्यासाठी मोठे निर्णय घ्यायची त्यांना एक धाडस दाखवायला लागेल आणि आता खर्च नाही करणार तर कधी करणार. पण राज्याचा विचार केला तर राज्यांनी जे काही प्रमाणात कर्ज घेतली आहेत, पण राज्याचा आता रेव्हेन्यू ठप्प झालाय. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे जागांची जे नोंदणीकरण होतं किंवा मद्य व्यवसाय, तर हे सगळे बंद असल्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू नाही आणि आता आपल्याकडे डॉक्टरही नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारवरती आपण जीएसटी वरती अवलंबून आहे. तर या सगळ्या समस्या सरकारपुढे आहेत आणि तुम्ही म्हणाले तसे धाडसी निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडे एक फोन आलाय, जयंत मराठे पुण्याहून प्रश्न विचारतायत. जयंतजी प्रश्न विचारा. हॅलो, बोला जयंतजी प्रश्न विचारा. हा सर, 2008 सालीच्या आर्थिक ह्याच्यामध्ये संकटामध्ये आपली बँकिंग सिस्टीम अत्यंत स्ट्रॉंग होती. कोविड-19 नंतर आपली बँकिंग सिस्टीम इतकी चांगली राहील काय? कारण सध्याची परिस्थिती पाहता बँकिंग सिस्टीम थोडीशी वीक होईल असं वाटतंय आणि एनपीएचं प्रमाण बघता सरकारला मोठा किंवा सामान्य लोकांना बँकिंग सिस्टीम बद्दल वाटणारी काळजी, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा बँकिंग बद्दल. नक्कीच 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की 2008 आणि आता 2020 ह्याच्यामध्ये फरक आपण पहिला जाणून घेतला पाहिजे. की 2008ला त्यानंतर जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा जे कर्ज वाटप झालं होतं त्याला मी तर खिरापतच म्हणतो, अशा प्रमाणात कर्ज वाटप झालं होतं आणि त्याचा परिणाम आपण नंतर भोगला की बऱ्यापैकी बुडीत कर्ज जी एनपीए म्हणतो ती निर्माण झाली. अर्थात सरकारने यासाठी कायदे आणले, ज्या सगळ्यात म्हणजे तो इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड जो आणला त्यामुळे बऱ्याच जे नेहमी काय म्हणतात की ज्याला सवय होती कर्ज बुडवायची त्यांच्यावरती अंकुश ठेवला गेला. आता तो अंकुश खूपच चांगल्या प्रमाणात आहे, पण आता ही वेळ नाही त्यांना की आपण कोर्टात उभं करू. त्यामुळे सरकारने पण काही निर्णय घेतलेत की जे एनपीए रिकॉग्नाइज जे करतात ते 90 दिवसाचं शिथिल करा. त्यातले अजून म्हणजे समजा 3 महिने आपण लॉकडाऊन केला तर 90 अधिक 90 असं 180 असं करून आपण याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. पण मोठा प्रश्न हा तो तरलतेचा आहे की बाजारामध्ये तरलता नाहीये, जसं म्युच्युअल फंड जे आता प्रश्न भेडसावतोय. त्यामुळे सरकारने पण ह्या बाबतीत जेव्हा रिझर्व्ह बँकेने धोरण आखलं तेव्हा त्यांनी 25 बेसिस पॉईंटनी रेट कमी केला, रेपो रेट. तर त्याचा फायदा बँकांना होतो की ते जास्तीत जास्त कर्ज देऊ शकतात. बँकांना पण आता धाडस करावं लागेल आणि जास्तीत जास्त कर्ज द्यावी लागतील, कारण घरात पैसा ठेवून काहीच मिळणार नाही. बरं, आता 1-2 दिवसांमध्ये सरकार रिलीफ पॅकेज रिलीज करायचा प्रयत्न करणार, तर आपल्याला काय वाटतं, काय अपेक्षा ठेवावी यातून? आता ह्याच्यामध्ये रिलीफ पॅकेज आपण जेव्हा म्हणतो रिलीफ पॅकेज जे येणार आहे त्याच्यामध्ये मला वाटतं जीएसटी काउन्सिलनी पण एक मीटिंग घ्यावी, कारण शेवटी पैसा जो खर्च करायचा आपल्याकडे जर जास्ती हवा असेल तर आपल्याकडे 18% हा बऱ्यापैकी आपण सगळ्यात जास्ती जो
कर भरतो तो सर्व्हिस टॅक्स वरती आहे आणि सर्व्हिस टॅक्स आपण जेव्हा म्हणतो तो गरीब पण तेवढाच भरतो आणि श्रीमंत पण तेवढाच भरतो. सरकारने त्यामध्ये ज्या ज्या काही वस्तू किंवा सेवा आहेत त्याच्यामध्ये थोडा रिलीफ दिला पाहिजे. त्यामुळे की बऱ्याच प्रमाणात अगदी साधे उदाहरण घेतलं तर आपण इन्शुरन्सचा जो प्रीमियम बघतो त्याच्यावरती पण 18% भरतो. म्हणजे हा अन्याय आहे. असा पण अन्याय आहे. तर सरकारने अशा काही बाबतीत निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे काउन्सिलनी जो सगळ्यांचा निर्णय असावा. आणि काही बाबतीत तर सरकारला जसं कॅश बेनिफिट ट्रान्सफर केलं त्यांनी, म्हणजे त्याला जे म्हणजे बऱ्याचशा देशामध्ये जी संकल्पना येते की युनिव्हर्सल बेसिक इन्कम, तर जे जे कोणी गरीब आहेत, मग ते शेतकरी असू दे कोणी असू दे, ते डायरेक्ट त्यांना क्रेडिट देण्यासाठी अजून मला वाटतं पैसे पुरेसे नाहीत. जे 1500 रुपये वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये जरा दुप्पट करावं लागेल, तरच लोकांकडे ती मागणी वाढेल, क्रय शक्ती येईल. आणि मागणी वाढली तर कोणी पुरवठा करेल, म्हणजे ते सगळं सायकल पूर्ण व्हायला शक्यता आहे. बरोबर. आणि एक जागतिक शक्ती आपण व्हावं पुन्हा एकदा या कोविडचा फायदा घेऊन, याबद्दल आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि आपण जसं म्हणालात की काही धाडसी निर्णय घेण्याची आता शक्यताही असली पाहिजे आणि ही जबाबदारीही सरकारी यंत्रणा आणि मला वाटतं अनेक बाबतीत काही व्यक्ती आणि संघटनांवरही असली पाहिजे. त्यामुळे आपण जशी कार्यक्रमाला सुरुवात केली की भारत एक अत्यंत बलशाली किंवा फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीज पैकी एक मानलं गेलं होतं आणि या कोविड-19चा फायदा घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये आपण पुन्हा काही धाडसी निर्णय घेऊन काही बदल करू शकलो तर नक्की पुन्हा एकदा त्या मार्गावर आपण अगदी जोरदार जाऊ शकतो. कार्यक्रमामध्ये आपला सहभाग होता आणि आपण इथे आलात याबद्दलही अनेक धन्यवाद.